डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पाचगणी जयंती उत्सव मंडळ तसेच पाचगणीतील पंचक्रोशीतील सर्व तमाम बांधव यांनी आज भव्य रांगोळीचं इथं प्रदर्शन भरवलेलं आहे। खरोखरच पाचगणीकरांसाठी, पंचक्रोशीसाठी आणि पुणे जिल्ह्यासाठी अतिशय स्तुत्य उपक्रम आहे। माझी विनंती आहे सगळ्यांनी येऊन हा कलेचा उत्सव इथं बघण्यास यावं आणि या कलेला प्रोत्साहन द्यावं। तसंच अप्रतिम अशी सुंदर रांगोळी इथं काढलेली आहे, ज्यातून सर्व ज्या बांधवांच्या भावना आहेत त्या समोर येत आहेत। तर सगळ्यांना विनंती हीच असेल की येऊन प्रदर्शनाचा लाभ घ्यावा। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा 188वी जयंती साजरी करण्यात येत आहे। पाचगणी आणि पाचगणी परिसर दरवर्षी अतिशय उत्साहाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतात। पण यावर्षी नाविन्यपूर्ण असं की पाचगणी आणि पाचगणी परिसर जयंती उत्सव मंडळ यांच्यातर्फे काही स्तुत्य उपक्रम राबवण्यात येणार आहे। उदाहरणार्थ भव्य रांगोळीवर असलेला एक मेसेज जो सर्वांच्या मनापर्यंत पोहोचून लोक नक्की त्याचा विचार करतील। दुसरी गोष्ट अशी की इथे रांगोळी उद्घाटनाच्या निमित्ताने जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष विठ्ठलरावजी बगाडे यांच्या हस्ते बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचं वितरण करण्यात आलं। तर त्यांचं मी ऋणी आहे की चांगला विचार लोकांपर्यंत त्यांनी पोहोचवण्याचा जो स्तुत्य उपक्रम यावर्षी राबवलेला आहे। तर सर्वांतर्फे मी पाचगणी परिसर यांचे मी आभार मानतो। आज या ठिकाणी जयंती उत्सव मंडळाच्या वतीने एक रांगोळीचं भव्य असं प्रदर्शन या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे। पाचगणी परिसरातल्या सर्व जयंती उत्सव मंडळाच्या वतीनं आज या ठिकाणी आपण रांगोळीचं उद्घाटन केलं। त्याबद्दल विशेष सहकार्य म्हणून आम्हाला कांबळे साहेब PI मुंबई यांचं सहकार्य आणि त्यांचे मिसेस यांचं या ठिकाणी फार मोठं मोलाचं सहकार्य आम्हाला मिळालेले जयंती उत्सव मंडळाला। तर आम्ही जयंती उत्सव मंडळाच्या वतीनं मी त्या दोन उभा आहेत त्यांचं आभारी आहे आणि जयंती उत्सव मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो। आणि उद्या जी मिरवणूक निघणार आहे त्या मिरवणुकीमध्ये एक चित्ररथ असणार आहे, फार भव्य अशी मिरवणूक उद्या निघणार असून त्या जयंतीचं पूर्व नियोजन आमचं झालेलं आहे आणि उद्या संध्याकाळी 8:30 ते 9 वाजेपर्यंत जयंतीचं विसर्जन होईल आणि चांगल्या पद्धतीनं मिरवणुकीचं नियोजन आम्ही केलेलं असून ते पूर्व पदावरती नेणार असून आम्हाला सर्व संघटनेचं या ठिकाणी सहकार्य लाभलेलं आहे। तर आम्ही जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष या नात्यानं आपणाला विनंती करतो की आम्हाला उद्याही आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करावं सर्वांनी यात आणि रांगोळी बघण्यासाठी सर्व भागातून लोकांनी येऊन त्याचा लाभ घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो। जय हिंद।